मी देव शोधायचा प्रयत्न केला, पण शेवटी तो इथेच सापडला. नमस्कार, मी प्रिया कराड आणि युथिंग 24 या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आज तुम्हाला काही शिकवायला आलेली नाही. आज मी फक्त माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते. खूप दिवस, खूप काळ माझ्या मनात एकच प्रश्न होता की देव आहे तर मग माझं मन इतकं अस्वस्थ का? का माझं एवढं मन अस्वस्थ आहे? कारण लोक वेगवेगळं सांगत होते. कोणी म्हणालं की देव मंदिरात आहे, तर कोणी म्हणालं की देव पुस्तकात आहे, कोणी म्हणालं की देव मंत्रांमध्ये आहे. मग मी सगळं करून पाहायचं ठरवलं. मग मी मंदिरात गेले, डोकं टेकवलं, डोळे मिटले. बाहेरून सगळं काही ठीक वाटत होतं, पण आत मात्र मन शांत नव्हतं. मी देवाशी बोलले, माझ्या अडचणी, माझ्या भीती, माझे प्रश्न, पण उत्तर काहीच नाही. कधी कधी असं वाटायचं की मी एकटीच इतके प्रश्न विचारते का? मग मी पुस्तके वाचली, मोठे मोठे शब्द, खोल अर्थ, मग शांतता, स्वीकार, आत्मज्ञान, हे सगळं समजत होतं, पण जाणवत मात्र काहीच नव्हतं. तेव्हा माझ्या आयुष्यात एक गोष्ट घडली. सगळं असूनही मन खूप जड होतं. माणसं होती, घर होतं, पण तरीही मन मात्र रिकामं होतं. त्या दिवशी मी देवावर चिडले. मी म्हणाले की इतरांना तू मदत करतोस, मग मलाच का नाही? पुन्हा शांतता. एक दिवस मी थकले, खूप थकले, प्रश्न विचारून थकले आणि उत्तराची वाट पाहूनही थकले. मग मी काहीच केलं नाही, ना प्रार्थना, ना मंत्र, ना पुस्तके. मी फक्त बसले. पहिल्यांदाच स्वतःचा श्वास ऐकला. श्वास येतोय, श्वास जातोय. आणि त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की मी इतके दिवस देवाला ऐकायचा प्रयत्न केला नव्हता. मी फक्त बोलत होते. त्या दिवशी कुठलाही चमत्कार झाला नाही, पण माझं मन मात्र थोडंसं हलकं झालं. तेव्हा समजलं की देव लगेच उत्तर देत नाही. कारण कधी कधी आपल्याला अशी शांतता व्हायचं असतं की आपल्याला आधी शांत व्हायचं असतं. एक उदाहरण सांगते की जेव्हा आपल्याला कोणी आपल्या खूप जवळचं व्यक्ती दुखावतो, तेव्हा आपण ते सगळ्यांना जाऊन सांगतो, सगळीकडे बोलतो, पण तरीही मन शांत होत नाही. कारण मन शांत व्हायला बाहेरचं उत्तर नको, तर आपल्या आतल्या मनातली स्वीकृती लागते. माझ्याबरोबरही तेच झालं. त्या दिवशी मी सगळं स्वीकारलं. माझी भीती, माझी कमजोरी. त्या दिवशी देव जवळ असल्यासारखा वाटला. जेव्हा समजलं की देव म्हणजे एखादी जागा नसते, देव म्हणजे एखादी व्यक्ती नसते, तर देव म्हणजे ती शांतता जी आपण थांबल्यावर अनुभवतो. तो मंदिरात आहे, तो पुस्तकातही आहे, पण तो सगळ्यात जास्त आपल्या आत आहे. आज मी तुम्हाला काही शिकवलं नाही,
मी फक्त माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. मित्रांनो, ही कथा म्हणजेच हा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल आणि आज तुम्हीही देव शोधत असाल तर सगळं थांबवा. 2 सेकंद शांत राहा आणि स्वतःला एकदा ऐकून नक्कीच पहा. मित्रांनो, असा अनुभव तुमच्याही आयुष्यात नक्कीच आला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या म्हणजे युथिंक 24 या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.